स्क्वेअर रूटच्या आत 9 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज इक्वल टू काय होतील ते चेक करायचं. आता 9 स्क्वेअर किती होतोय मला सांगा बरं. 9 स्क्वेअरला बाहेर काढलं तो झाला 81 किंवा स्क्वेअर रूटच्या आत याला आपण असं लिहूया. प्लस 12 चा स्क्वेअर होतो 144. दोघांची ऍडिशन झाली 225. याचं जे आन्सर मिळतंय स्क्वेअर रूटच्या आत 225 आणि बाहेर जर काढलं याला स्क्वेअर रूटच्या आत तर 15चा स्क्वेअर असतो स्क्वेअर रूटच्या आत 225. 15चा कम्प्लीट स्क्वेअर कोणता आहे 225. समजलं काय केलं. 9चा स्क्वेअर 81, 12चा स्क्वेअर 144. दोघांची ऍडिशन दिली आपल्याला येते. दोघांची ऍडिशन ती आली 225. आता स्क्वेअर रूटच्या आत जर 225 असेल तर तो बाहेर आल्यावर होतो 15. स्क्वेअर रूटच्या आत 6 स्क्वेअर तो होतोय 36 स्क्वेअर रूटच्या आत आणि स्क्वेअर रूटच्या आत 8 स्क्वेअर तो होतोय 64. स्क्वेअर रूटच्या आत ही झाली ऍडिशन 100 आणि हा जर बाहेर आला तर तो होतोय 10. त्रिशा गेडा ओके. I will send today. आलिया इनामदार आन्सर इज 10. कन्सेप्ट समजला सगळ्यांना. तो ते ऐका आता. ऐका. दी स्क्वेअर ऑफ दी कोणाचा स्क्वेअर काढायचा स्वरा डोळे. आलिया इनामदार कौन से नंबर का स्क्वायर फाइंड आउट करना है वो मुझे बताओ. कौन से नंबर का मुझे चैट बॉक्स में बताओ अभी. कोणत्या नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. द स्क्वेअर ऑफ द स्मॉलेस्ट 2 डिजिट नॅचरल नंबर. 2 डिजिट नॅचरल नंबर कोणता सांगा बरं मला. स्मॉलेस्ट 2 डिजिट नॅचरल नंबर कोणता आहे. सार्थक स्मॉलेस्ट 2 डिजिट नॅचरल नंबर इज 10. कोणता आहे 10. आणि 10चा काय काढायचा आपल्याला. 10चा काढायचा स्क्वेअर. राजवर्धन शिंदे 10चा स्क्वेअर होतोय 100. 10 into 10 दॅट इज 100. हो चॅट डिसेबलचा. द क्यूब ऑफ दी कोणाचा क्यूब शोधायचा. द क्यूब ऑफ दी ग्रेटेस्ट सिंगल डिजिट नॅचरल नंबर. आता मला सांगा ग्रेटेस्ट सिंगल डिजिट नॅचरल नंबर कोणता. सगळ्यांना माहितीये ग्रेटेस्ट सिंगल डिजिट नॅचरल नंबर आहे 9. ग्रेटेस्ट सिंगल डिजिट नॅचरल नंबर आहे 9 आणि या 9चा शोधायचा तुम्हाला क्यूब. 9 multiplied by 9 multiplied by 9 itself that is 729. हे आन्सर आपल्याला फायनली मिळालं. समजलं का आता. दी सम म्हटलंय ऍडिशन ऑफ दी स्क्वेअर रूट्स ऑफ ऑल दी 2 डिजिट परफेक्ट स्क्वेअर. आता 2 डिजिट परफेक्ट स्क्वेअर कोणकोणते मला सांगा बरं. आता चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. तुम्ही सांगा 2 डिजिट परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणकोणते आहेत. डिजिट स्क्वेअर रूटच्या आत 16 प्लस स्क्वेअर रूटच्या आत 25 स्क्वेअर रूटच्या आत 36 आणि आपल्याला काय करायचं 2 डिजिट म्हटलंय. 2 डिजिट द सम ऑफ द स्क्वेअर रूट्स ऑफ ऑल दी 2 डिजिट परफेक्ट स्क्वेअर. 16 25 35 हे परफेक्ट स्क्वेअर आहेत. 16 25 36 हे
परफेक्ट स्क्वेअर आहेत 49, 64, 81. बघा इथे थांबून घ्यावं लागेल. हे आले 2 डिजिट परफेक्ट स्क्वेअर्स. आता यांना जर बाहेर काढलं तर हा होतो 4, हा होतोय 5, हा होतोय 6, 7, 8, 9. यांची ऍडिशन करा. 4, 5, 6, 7, 8, 9 ची. 4, 5, 6, 7, 8, 9 ची ऍडिशन किती आली? वैष्णवी तांबडे, वैष्णवी सांग ना. यांची ऍडिशन आली 39. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं. ही सम म्हटलंय. सम कोणाची करायची? क्यूब रूट्स ऑफ ऑल दी 2 डिजिट परफेक्ट क्यूब. आता 2 डिजिट परफेक्ट क्यूब कोण कोण आहे मला सांगा. 2 डिजिट परफेक्ट क्यूब आहे मुलांनो. क्यूब रूटच्या आत 27 प्लस क्यूब रूटच्या आत 64. 100च्या आत फक्त क्यूब कोणते माहितीये? 27 आणि 64 परफेक्ट क्यूब आहेत. 100 पेक्षा कमी 2 डिजिट. आता यांना जर बाहेर काढलं, हा होतो 3, हा होतोय 4, दोघांची ऍडिशन 7. हे आपलं मिळालं फायनल आन्सर. द स्क्वेअर ऑफ अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा स्क्वेअर and the cube of the number are the same. The number is कोणता नंबर आहे? असा एक नंबर तुम्हाला शोधायचा आहे ज्याचा स्क्वेअर आणि ज्याचा क्यूब सेम आहे. आणि तो नंबर कोणता पाहिजे? नॅचरल नंबर पाहिजे. नॅचरल. नॅचरल नंबर कोणता असेल वैष्णवी तांबडे? नॅचरल नंबरची सुरुवात होते 1 पासून. हा 1 आपण येथे घेतला 1. आता 1 चा स्क्वेअर काढा बरं. 1 चा स्क्वेअर 1 इंटू 1 1. 1 चा क्यूब शोधा बरं. 1 इंटू 1 इंटू 1 1 मिळाला. आपल्याला उत्तर मिळालंय भालेराव. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. काय केलं? स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर अँड द क्यूब ऑफ द नंबर आर सेम. दोघे सेम आले का सांगा मला. निशांत रेणके, साळवे, लोखंडे अमृता, दोघे सेम आलेले आहेत का? लाईट गेलीये. दोघे सेम आलेले आहेत. ओके. Which of the following is not perfect square? परफेक्ट स्क्वेअर कशाला म्हणतात? परफेक्ट स्क्वेअर कुठून सुरू होतात बघा. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36, 4, 1, 9, 16, 25 यांना म्हणतात कोणता स्क्वेअर म्हणतात? परफेक्ट स्क्वेअर म्हणतात या नंबरला. 23 परफेक्ट स्क्वेअर आहे का? तुम्ही मला सांगा. पल्लवी, निशांत रेणके, 23 परफेक्ट स्क्वेअर आहे का? सार्थक, नाही. 91 इज अ परफेक्ट. इम्परफेक्ट ज्याला काय म्हणूया, इज नॉट परफेक्ट स्क्वेअर 91. बाकी 16, 36, 64 हे 4 चा स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 8 स्क्वेअर. पल्लवी जाडे, समजलं का हा प्रश्न? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? आपल्याला ट्रू स्टेटमेंट ओळखायचं. ट्रू. आता ट्रू स्टेटमेंट जर ओळखायचं असेल, 16 आणि 9 दोघे मिळून किती झाले? या 16 ला बाहेर काढलं, हा मिळाला 4. 9 ला बाहेर काढलं स्क्वेअर रूटच्या बाहेर, हा झाला 3. 4 प्लस 3 7. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. करेक्ट. ऑप्शन ए करेक्ट स्टेटमेंट. ऑप्शन बी रॉंग. कसं काय सांगा बरं मला. स्क्वेअर रूटच्या आत स्क्वेअर नंबर नाहीये आणि इकडचा आन्सर पण चुकलाय. ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन बी बघा, स्क्वेअर रूटच्या आत 64 होतोय 8 आणि बाहेरचा होतोय 6. 8, 6, 14. पण थांबा थांबा थांबा. स्क्वेअर रूटच्या आत 64 आहे, तो होतोय 8.
दोघांची जर ऍडिशन केली, सॉरी, या दोघांची ऍडिशन करा, 100 होते का? दोघांची ऍडिशन किती होणार? किंवा हा स्क्वेअर रूटच्या बाहेर जर काढायचं याला 8 6 14 असंही बरोबर आहे. येस, हेच बरोबर आहे.